आपण सुरुवात करू. नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मजनाथा, निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे. अनंतवाणी अनंत ध्यास, वृद्धा संदेह या जीवास, कारणबोध करुणिया ठास, मुक्त केले बंधनी, तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यचार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहु उपकारांची तुराशी, ज्ञानबोध नित्य पाजसी, जवळीच ठेवी अनंतासी, करजोनी आतो श्री सद्गुरुनाथ की जय. हॅलो 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 हॅलो. आत्मा आनंदाची आत्मा आनंदाची खान, आत्मा आनंदाची खान, आत्मा आनंदाची खान, आत्मा आनंदाची खान. तया भुललो आम्ही जण, तया भुललो आम्ही जण, तया भुललो आम्ही जण. आत्मा आनंदा, आत्मा आनंदाची खान, आत्मा दुःख मानो सर्व सुख, दुःख मानो सर्व सुख, वाना आपुले कौतुक, आपुले वाना आपुले कौतुक. आत्मा आनंदाची खान, आत्मा आनंदाची खान, आनंदाची सांगा कोणा, सांग कोणा सुखी झाले, सांगा कोणा सुखी झाले, सुखी झाले. जाने विषय भोगिले, जाने विषय भोगिले.
ज्याने विषय भोगिले तुकड्या दास म्हणे ज्ञाना तुकड्या 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 दास म्हणे ज्ञान जाणे तोची होय धन्य जाणे तोची होय धन्य जाणे तोची होय धन्य आत्मा आनंदाची ठाण आत्मा आनंदाची ठाण आत्मा आनंदाची जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग 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 जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी श्री सद्गुरुनाथ महाराज परमपूज्य सद्गुरु श्री अनंत महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आज सालाबादाप्रमाणे आपल्या घाटंजी या गावी आमचे आदरणीय बोपटे सर त्यांचे सहकारी सगळी उच्च विद्या विभूषित मंडळी आहेत. शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित गुरुभक्त मंडळी आपल्या चरणी मी नतमस्तक होतो. कारण आपल्याला माहीत आहे मगाशी आमची सद्गुरू माऊली यांनी एक प्रश्न केला होता. रमाकांत म्हणे आजची जी शिक्षण प्रणाली आहे ही योग्य आहे की अयोग्य आहे. आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये काय आहे म्हणे. आम्ही त्याच्यावर काही उत्तर देऊ शकलो नाही. त्यांनी एका तासाने उत्तर दिलं. आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये जीवन किती जगायचं हे शिकवलेलं आहे म्हणे. जीवन किती जगायचं हे शिकवलं पण ते कसं जगायचं याची कमतरता आहे. जीवन सगळेच जगत आहे. आम्ही जगत आहोत, तुम्ही जगत आहे. आत्ताच सांगितलं आमच्या सरांनी 105 वर्ष, सीताराम दास 160 वर्ष जगले. सीतारामजी स्वामी अनेक लोक आहे जे खूप जगले 100 वर्ष, 150 वर्ष, 120. पण बापो आपण किती वर्ष जगलो याला महत्त्व नाही आहे. आपण कसे जगलो याला महत्त्व आहे. योच वत्सयतम जीवम अप्पसम अमतम पदम एकाहम जीवितम सोय पस्सतो अमतम पदम. धम्मपदामध्ये भगवान बुद्धाची वाणी आहे. योच वत्सयतो जीवम अप्पसम अमतम पदम. 100 वर्ष जीवन जगलो, 100 वर्ष जीवन जगलो पण निर्वाण पद प्राप्त न करता जगलो त्याला काही अर्थ नाही. पण 25 वर्ष जीवन जगलो, निर्वाण पद प्राप्त करून चाललं गेलो त्याला खरंच जीवन म्हणते. याचं नाव जीवन आहे बापू. जीवन किती जगलो याला खरंच काही महत्त्व नाही. आपण जगतच आहोत पण जीवन कसं जगत आहोत, कोणती भूमिका घेऊन जगत आहोत. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणत्या तात्विक विचारांना आपण घेऊन जीवन जगत आहोत याला जास्त महत्त्व आहे. आपण श्रीमंत आहो, गरीब आहो
हिंदू आहो, मुस्लिम आहो, ख्रिश्चन आहो, शीख आहो, जैन आहो, याला काही महत्त्व नाही आहे. महत्त्व या गोष्टीला आहे की आपण जीवन कसं जगत आहोत आणि आपल्या जीवनात दुःख काय याचं उत्तर आपल्याला या प्रस्तुत अभंगामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देतात. काय म्हणतात? आत्मा आनंदाची खान तया भुललो आम्ही जण, आत्मा आनंदाची खान. या अभंगामध्ये पहिला शब्द आहे आत्मा. मला तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की शांत चित्ताने ऐका. काही गोंधळ करू नका. जागा भरपूर आहे बसायला, सरकवू नका कोणाला. शांत जिथे आहे तिथे बसा छान. कारण संतांचे विचार हे घाई गडबडीत दंगामस्तीमध्ये ऐकायचे नसतात. घाई गडबडीत हमरी तुमरीत कोणतेच विचार आपल्या अंतःकरणात भिनत नाही. संतांचे विचार गांभीर्याने घ्यायचे असते. गंभीर हो सबका हृदय, सच ज्ञान का वक्तव्य हो, गुण धर्म दुनिया में बड़े, हर जीव से कर्तव्य हो. जीवनाचा विचार गांभीर्याने करायचा असतो. गंभीरता जीवनात असली पाहिजे. महाराज म्हणतात आत्मा आनंदाची खान तया भुललो आम्ही जण. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे. या जगामधल्या दोन वस्तू अशा आहेत ज्या दोन वस्तू खूप अमर आहे. कोणत्या अमर आहे दोन वस्तू माहित आहे का? एक जड आणि दुसरं चेतन. पोड्या करत आहे तुम्ही, पण पोड्या शांतपणे करत आहे. पोड्या थोडी शांतता ठेवा. महाराज म्हणतात की आत्मा आनंदाची खान ही खान आहे. पण या जगामध्ये जड आणि चेतन ह्या दोन वस्तू आहेत. फक्त दोनच वस्तू आहेत, जड चेतन. जड़ चेतन दो वस्तु अनादि है, विश्व का कोई करता नहीं, करता माने जगत के मत पंत भ्रम भूल वही. कबीर महाराज म्हणतात जड चेतन पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे पाच तत्वांनी. या पाच तत्वाला चालविणारा देहात असणारा जो जीव आहे त्याला काय म्हणतात? आत्मा म्हणतात. ह्या दोनच वस्तू आहे नाही. आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा, आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा, आज्ञा विना येरा मानुना, आज्ञा विना येरा मानुना, आज्ञा विना येरा मानुना. आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा, ज्ञान ठेवावे सामोरा, आज्ञा विना येरा मानुना. जे दिसे ते सर्वनासे, जे दिसे ते सर्वनासे ऐसी आहे मन, जे दिसे ते नासे सर्व ऐसी आहे मन. ऐसे हे वचन भूलू नये, ऐसे हे वचन भूलू नये, ऐसे हे वचन भूलू नये. आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा, आज्ञा विना येरा मानुना, आज्ञा विना येरा मानुना. राष्ट्रसंत म्हणतात आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा. आपल्या समोर आत्मा आणि अनात्मा असं दोन प्रकारचं ज्ञान ठेवा. आत्मा म्हणजे कोण? जो दिसत आहे, तुम्ही बसलेले आहे. आता बघा काही लोक आत्म्याला अजिबात मानत नाही. जे आत्म्याला मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, त्यांच्यासाठी अध्यात्म हा विषयच मुळात नाही आहे. त्यांनी एक काम करावं, ज्यांनी आत्म्याला मानत नाही, खाव प्याव मस्त जीवन जगावून एक दिवस मरून जावं. पण जे आत्म्याला मानतात ना त्यांच्यासाठी अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? जिथे आत्म्याचं अध्ययन केल्या जाते त्याचं नाव काय? अध्यात्म. आत्म्याचं अध्ययन. मी कोण?
मी म्हणजे काही डोळे नाही, मी म्हणजे काही कान नाही, मी म्हणजे काही नाक नाही, मी म्हणजे काही हात नाही, मी म्हणजे काही पोट नाही, पाय नाही, केस नाही, सौंदर्य नाही, काळं नाही, गोरं नाही, मी म्हणजे हिंदू नाही, मुसलमान नाही, जैन नाही, कुणबी नाही, फारसी नाही, तेली नाही, मादगी नाही, काही नाही बापू. मी म्हणजे काय? मी म्हणजे मी आत्मा ज्ञान धन. काय म्हणतात? माझे स्वरूप शुद्ध चैतन्य, इंद्रिया केवळ जडपण स्वयंचलन त्या नावाने. मी आत्मा ज्ञानधन, आत्मानात्मज्ञान ठेवावे सामोरा, आत्म्याविन येरा मानू नये. आत्म्याशिवाय येरा म्हणजे वेगळा काही मानू नका. आपण आत्म्याला सोडून सगळंच मानत आहोत. तुम्ही झालं, मी झालं, आत्म्याला सोडून सगळंच. मगाशी आमचे गुलर काकाजी आले महाराजांकडे, आमच्या राजूभाऊचे 2 मुलं घेऊन, आणि बाबाजीच्या पाया पडले. पाया पडताना म्हणे, बापू म्हण, गुरुदेवा मला सद्बुद्धी दे. काय म्हणे? काय माग म्हणे गुरुदेवाला? सद्बुद्धी. बुद्धी. आपला हेतू चांगला आहे बापू. देवा मला सुखी ठेव, देवा मला चांगलं ठेव, बुद्धी मागतो आपण. पण राष्ट्रसंत काय म्हणतात? हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धि दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ति दे, सच बोलने का अभ्यास दे, सत्य स्वरूप का ज्ञान दे. काय मागितलं महाराजांनी? हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धि दे. क्या दे? सत, चांगली बुद्धी दे, सतबुद्धि दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ती दे, सच बोलणे का अभ्यास दे, आणि नंतरचं फार महत्वाचं आहे, सतस्वरूप का ज्ञान दे. माझ्या स्वतःच्या सत्य स्वरूपाचं मला ज्ञान कोण देणार आहे? फक्त गुरुदेव देणार आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की गुरुची गरज नाही. बरेचसे लोक म्हणतात, मोठ्या मोठ्या स्टेजवरून कीर्तन प्रवचन करताना मोठ्या मोठ्या संतांची नावं घेतात, राष्ट्रसंताचं नाव घेतात ना, सांगतात गुरुची गरज नाही. म्हणतात की नाही? गुरु काही कामाचा नाही. कारण काय म्हणतात? गुरु काही हाडामासाचा नव्हे, गुरु काही जाती संप्रदाय नव्हे, त्यामुळे गुरुची गरज नाही. सपशेल चूक गोष्ट आहे बापू. असं जर असतं तर महाराजांनी असं लिहिलं नसतं, हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे, असं लिहिलं नसतं ना. असं नसतं. मग त्यांनी लिहिलं असतं, हे ब्रह्मा हमको सद्बुद्धी दे, हे विष्णू हमको सद्बुद्धी दे, हे श्रीकृष्ण, हे पैगंबर, असं म्हटलं असतं. पण त्यांनी सद्गुरूला मांडलं बापू. आणि राष्ट्रसंतांचे सद्गुरू म्हणजे काही अशी आकाशात फिरणारी कोणती शक्ती नव्हती. कोणती शक्ती आपल्याला काहीच देत नाही बापू. शक्ती आपल्याला आपल्यात निर्माण करावं लागते. आत्मा आनंदाची खान. आपला आत्मा काय? आनंदाची खान आहे. परंतु तया भूललो आम्ही जण, आत्मानात्मज्ञान ठेवावे सामोरा. जड आणि चेतन हे ज्ञान आपल्या समोर असलं पाहिजे. माझं शरीर जड आणि माझ्या जड शरीराला चालवणारा आत्मा, या 2 वस्तूचं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत जगातले सर्व ग्रंथ वाचून, त्याला जाणून, त्याची राख चहामध्ये टाकून पिली तरी काही फायदा नाही. वेदाचे ज्ञाते झाले, शास्त्राचे ज्ञाते झाले, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी किती झालो बापू, पण जोपर्यंत जड आणि चेतन हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपलं जीवन व्यर्थ आहे. जड काय? जड हे 5 तत्व आहे दिसणारे: नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा, वाचा, हातपाय, गुदशिष्ण. या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियाच्या माध्यमाने आपण जो व्यवहार करतो, तो व्यवहार करणारी जगातली 3री, 4थी, 5वी, 6वी शक्ती कोणती नाही आहे. इथे बसलेला जो आत्मा आहे तो व्यवहार करतो, दुसरा नाही. मी तुमच्याशी बोलत आहो, माझ्या अंतःकरणात माझ्या गुरुदेवाने जे टाकलं ते मी तुमच्यापर्यंत या इंद्रियाच्या माध्यमाने पोचवत आहो. आणि तुमच्या अंतःकरणात असलेला जो आत्मा आहे तो तुमच्याजवळ असलेल्या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमाने हे वचन ग्रहण करत आहे. 2 वस्तू आहे, 3 नाही आहे, 4ही नाही आहे,
पाचही नाही आहे, दोनच आहे, जड आणि चेतन. तिसरी वस्तू या जगामध्ये माणसाला नियंत्रित करणारी कोणतीच नाही आहे. वेद वाचा, शास्त्र वाचा, ग्रंथ वाचा, काही वाचा, आपल्या मनात जे येते ना, कोणीतरी आपल्याला सांगितलेलं आहे, बाबा सद्बुद्धी दे. सद्बुद्धी कोणीच देत नाही. सद्बुद्धी देण्याचं काम फक्त सद्गुरु देव आहे. हमको सद्बुद्धी दे. पण त्यासाठी आत्मनात्म ज्ञान ठेवावे सामोरा. आत्म्याचं आणि अनात्म्याचं, जडाचं चेतनाचं ज्ञान आपल्या समोर असलं पाहिजे. आत्म्याविन ये मानू नये, जे दिसे ते नासे ऐसी आहे मन. जे दिसते ना ते नासणार आहे, शरीर नासणार आहे, सगळं नासणार आहे. प्रत्येक गोष्टीला व्हॅलिडिटी आहे. कॉन्क्रीटच्या रोडला सुद्धा कार्यकाळ आहे, घराचा कार्यकाळ आहे, शरीराचा कार्यकाळ आहे. आत्म्याला कार्यकाळ नाही बापू. तो जन्मलाही नाही आणि तो मरणारही नाही आहे. नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहकती पावकम न चैनम क्ले दयंत्यापो न शोषेती मारुतो. हात जळत नाही, कटत नाही, मरत नाही, याला भासता येत नाही, याला तोडता येत नाही, याला शिजवता येत नाही, याला वाऱ्याने उडवता येत नाही. एवढा हा महत्वाचा आहे म्हणते महाराज भगवद्गीतेमध्ये. हन्यते हन्यमानेना शरीरे. नाही, याला संपवता नाही येत. ही संपवणारी वस्तू नाही. आत्मा काही संपत नाही. परंतु आपण या आत्म्याला मानत नाही, बाकी सगळंच मानतो म्हणून जीवनात दुःख आहे. आत्मानात्म ज्ञान ठेवावे सामोरा. आत्मा आनंदाची खाण. आत्मा ही आनंदाची खाण आहे. पण तया भुललो आम्ही जाण. आपण नेमकी तेच विसरलो आहे. कारे न पाहशी चित्त स्थिरावणी. कारे न पाहशी चित्त स्थिरावणी. कारे न पाहशी चित्त. कारे न पाहशी चित्त स्थिरावणी. 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 आहे तुझ्या स्थानी शांती सुख. आहे तुझ्या शांती सुख. आहे तुझ्या स्थानी शांती सुख. आहे तुझ्या स्थानी शांती सुख. आहे तुझ्या स्थानी शांती सुख. कारण पाहाची चित्त स्थिरावणी. कारण पाहाची चित्त स्थिरावणी. कारण पाहाची चित्त स्थिरावणी. कारण पाहाशी चित्त स्थिरावणी. आहे तुझ्या स्थानी शांती सुख. शांती सुख आपल्या जवळ आहे, बाहेर नाही. शांतीचे सुखाचा धनी आपण आहोत. बाहेर शांतीच्या सुखाचा धनी आपल्याला सुख देणारा कोणी नाही आहे. बाहेर समजा शांती सुख देणारं कोणी असतं तर प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला जात असताना त्यांनी अनेक देवांना प्रार्थना केली असती, यज्ञ केला असता, होम केला असता, उपवास केली असती, उपास तापास केले असते, काशी तीर्थ गोदा केली असती. कसंही कर देवा, पण 14 वर्षाचा वनवास संपला पाहिजे असं नाही केलं. आमच्या श्री राम प्रभूंनी त्यांना पक्क माहित होतं की हा माझ्या कर्माचा काय आहे, भोग आहे, हा सुटत नाही. या कर्माच्या भोगाचा करताही मीच, भरणाराही मीच, करणाराही मीच. जीव कर्म करिता स्वतंत्र, परी त्याचे भोग भोगता होई परतंत्र. लाडू किती खायचे याचं सूत्र आपल्याजवळ आहे. पुरणाच्या पोळ्या किती खायचे याचंही सूत्र आत्म्याजवळ आहे. आत्म्याजवळ एवढी ताकद आहे, एवढा विवेक आहे की तो काही पण करू शकते. किती खायचं, कसं खायचं, सगळं आहे. पण गडबड कुठं आहे माहित आहे का? गडबड आहे शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषय भोगत जीव होय अंधा. 5 विषय जो आहे, ह्या 5 विषयाच्या जीव अधीन झाल्यामुळे हा
जीव त्या पंचविषयाच्या अधीनतेमुळे त्याचं ऐकत आहे, स्वतःचं काम नाही करत आहे. तहसीलदाराचं काम आहे कागदावर सही करणे, पण कोणत्या कागदावर सही करायची हे पाहणं सुद्धा त्याचा अधिकार आहे. परंतु हा तहसीलदार चपराशाच्या अधीन झालेला आहे. चपराशी आहे याचं मन, आणि याचं मन अनेक कामं करून घेत आहे याच्याकडून, आणि याला परावलंबी कर. आपण परावलंबी जीवन जगत आहोत बापो, पक्क लक्षात ठेवा, स्वावलंबी जीवन नाही. आत्मा आनंदाची खाण या भुललो आम्ही जण, आणि त्या आत्म्याच्या अस्तित्वाला, आत्म्याच्या सामर्थ्याला, आत्म्याच्या ताकदीला, आत्म्याच्या सर्वोच्च स्थितीला सगळं विसरून गेलो. आपण काय म्हणू शकतो? मला एक उत्तर द्या तुम्ही सगळेजण. 21 वर्षात ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घ्यायची का गरज पडली? का काम होतं? वय किती होतं? 21व्याच वर्षी समाधी का बरं घ्यावीशी वाटली? चारही भावंडाने लगातार चारही जणांनी समाधी एका मागून एक का त्यांना घ्यावीशी वाटली? का कारण असेल हे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा की नाही, समजून येते त्यांना. तुम्हाला समजेल का या एवढ्या मोठ्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या आणि ज्ञानाच्या शिरोमणी लोकांना सुद्धा जिवंतपणी संजीवन समाधी घेण्याची गरज का पडली? याचा विचार तर पहा, का पडली? आपण जीवन जगत असताना की नाही, आपल्याला ज्या चुकीच्या सवयी आहे ना त्या गोड वाटते. आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहे त्या कशा वाटते? गोड वाटते. आणि ज्या चांगल्या सवयी आहे त्या कशा वाटते? कडू वाटते. चुकीच्या सवयी गोड वाटते, आणि चांगल्या सवयी, चुकीच्या सवयी वा छान, ज्या चांगल्या आहे त्या कडू वाटते. पण चुकीच्या सवयीने आपल्या जीवनाची पटकन हानी होते, आणि चांगल्या सवयीला जेव्हा आपण गोड मानून घेतो ना, वेळ लागते, पण चांगल्या सवयीने जीवन चांगलं बनते. आदत बुरी सुधारलो नाही, बस हो गया भजन, मन की तरंग मारलो. चुकीची सवय असली ना ते आपल्याला गोड वाटते. विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तोची गोडू जीवाशी झाला. कडू विषय आपल्याला गोड वाटते, आणि गोड विषय कडू वाटते. आता मला एक गोष्ट सांगा, लग्नात जाणे, लग्न करणे कडू का गोड? लग्नात जाणे, तिथे जेवण करणे आणि डीजेवर नाचणे कडू आहे का गोड आहे आपल्यासाठी? आपल्यासाठी गोड. हा, गोड आहे. गोड आहे म्हणते काका, आहे की नाही? आणि कीर्तनात येऊन बसणे कडू आहे का गोड आहे? जीवासाठी कडू आहे. कडू आहे, जहर आहे म्हणते. जहर, जे जहर आहे ते अमृत वाटत आहे, आणि जे अमृत आहे ते जहर वाटत आहे. म्हणून 21 वर्षात समाधी घ्यावं लागेल. आपल्याला वाटते का मरावसं? वाटते मरावसं? नाही. आपल्याला वाटते पुन्हा और जिने दो, योगासनं, पद्मासनं, अद्मासनं लावून इकडे श्वास खालून वरून जिरवून सगळं वाचलं पाहिजे. आणि माझं आयुष्य किती झालं पाहिजे? 150 वर्ष, 160 वर्ष. कोष टाकते साप हो का तू? नाही, आयुष्यभर नुसता फुसफुस करत राहते. याला डंक मार, त्याला डंक मार, नाही, त्याच्यात शरीरात विष सोड, याच्या मनात विष सोडा, समाजात विष सोडा. आयुष्यभर कोष टाकून जगण्याचा प्रयत्न करतो आपण. हे आपल्याला कसं वाटते? गोड वाटते. पण सत्संगातले काही सेकंद मात्र आपल्याला कसे वाटते? कडू वाटते. कारण याचं कारण काय? आत्मा आनंदाची खाण या भुललो आम्ही जण. या आत्म्याजवळ सर्वोच्च सत्ता आहे हे आपण विसरून गेलो बापो. हे विसरलं म्हणून आपल्या जीवनात दुःख आहे. दुःख का बरं? दुःख याच्यामुळेच आहे. निज आत्म्याला विसरू नका रे, भटके सुख शोधाया. निज आत्म्याला सोडू नका रे, भटके सुख शोधाया. सर्व सुखाचा तूच धनी रे, सद्गुरु कर बोधाया. सर्व सुखा